दरम्यान भुजबळ बीड जिल्ह्यातील वातावरण खराब करतायत. जीआर रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. कुणबी नोंदी खरं तर रद्दीसाठी मुळावर उठलाय. मराठे ताकद दाखवतील असं देखील जरांगे म्हणालेत. जातीयवादाच्या दंगली घडवण्याचं लोकांचं स्वप्न आहे. भुजबळांना फडणवीसांना डॅमेज करायचंय. भुजबळांचा अजित पवारांना बदनाम करण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे असे अनेक वक्तव्य दावे जरांगे पाटलांनी केलेत. नाही, मी तुम्हाला सकाळी सांगितलं 4-8 दिवसापासून सुद्धा सांगतो की ही ओबीसीची सभा नाही, ही त्या जिल्ह्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी यांनी ही बोलवलेली सभा आहे आणि ही त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी. ओबीसीचं काय देणं घेणं नाही याच्यात. मराठ्यांचं कसं वाटोळं करता येईल, मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ती त्यांनी घेतलेली सभा आहे. तुम्ही फक्त एक खोड काढू नका जीआर रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची. तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका. हो, तुम्ही जर जीआर रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असताल तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावीच लागणार. हे जर दहशत निर्माण करण्याचे 2 विषय आहेत त्याच्यात, मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जीआर, आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे. ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही ते त्याचा प्रश्न आहे. आम्हाला माहिती आहे आणि राज्याला पण माहिती आहे मराठा किती आहे. मराठा 50-55% एकटा मराठा आहे. त्याच्या आकड्यामोडीवर कोण किंमत देत आहे? जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे. तुम्ही तुमचं बघा ना काय आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.